नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इनफ्लो टॅटू स्टुडिओ जे सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये रजिस्टर कसं करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे. त्यामध्ये ही लिंक टाकायची आहे, inkflow beta.ai.studio. ओके, थोडं लोड होईल. त्यानंतर फर्स्ट लँडिंग पेजवरती इथं तुम्हाला साइन इनचा ऑप्शन दिसेल. इथं तुम्हाला साइन इन बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा लॉग इन फॉर्म ओपन होईल. इथं तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदा रजिस्टर करत असाल तर क्रिएट कन्सोलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला बेसिक डिटेल्स विचारेल, तर तुम्हाला इथं फुल नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं स्टुडिओ नेम टाकायचं आहे, जे की तुमच्या स्टुडिओचं नाव असेल ते तुम्ही इथं टाका. त्यानंतर इथं तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे 6 अंकी. त्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड सेम टाकायचा आहे आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लोकेशनचा ऑप्शन येईल, सेकंड स्टेप. इथं तुम्हाला फिजिकल ॲड्रेस टाकायचा आहे. तुमच्या जो स्टुडिओचा फिजिकल ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला सिटी दिसेल. इथं सिटीमध्ये तुमची जी सिटी असेल ती टाकू शकताय. त्यानंतर स्टेट टाकायचं आहे. इथं टॅटू स्टुडिओ आहे, हे टॅटू स्टुडिओचं असू दे. त्यानंतर तुम्हाला इथं आर्टिस्ट सिलेक्ट करायचं आहे. तुमचं किती आर्टिस्ट आहेत ते तुम्ही इथं टाकू शकताय. रेफरल कोड, जर तुम्हाला रेफरल कोड असेल, कुणाला थ्रू आला असाल रेफरल, तर रेफरल कोड टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सबस्क्रिप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यातला पहिला फर्स्ट प्लॅन मी सिलेक्ट करत आहे, बीटा. इथं जर तुमचा डिस्काउंट कुपन कोड असेल किंवा ऑफरचा किंवा काय असेल तेव्हा तुम्ही टाकून अप्लाय करू शकताय. इथं तुम्हाला टोटल अमाऊंट दिसेल. आय ॲक्नॉलेज करून क्लिक करून नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. लास्टची स्टेप आहे, इथं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. वरती ड्यू अमाऊंट जितकी असेल तेवढं पेमेंट करावं लागेल, तरच व्हेरिफिकेशन होईल. इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं पेमेंट गेटवे कोणता आहे, UPI, बँक किंवा कॅश, जे काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. इथं स्कॅनवरती पेमेंट करू शकताय. स्कॅनवरती पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथं खाली ट्रान्झॅक्शन रेफरल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, जो की तुमच्या गुगल पे किंवा फोनपेमध्ये तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर दिसतो. तो इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि टाकायचा आहे. त्यानंतर खाली बँक ऑफ ट्रान्सफर, प्रूफ ऑफ ट्रान्सफरचा तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचा आहे. इथं तुम्हाला ब्राउझरवरती क्लिक करून तुमचा जो पेमेंटचा स्क्रीनशॉट असेल तो अपलोड करा. पेमेंट स्क्रीनशॉट अपलोड केल्यानंतर ॲक्टिवेट लायसन्सवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पॉपअप शो होईल, व्हेरिफिकेशन अंडर प्रोसेस. थोड्याच वेळात तुमचं पेमेंट आहे ते व्हेरीफाय होऊन ॲटोमॅटिक तुम्हाला लॉग इनचा ॲक्सेस भेटेल. त्यानंतर तुम्ही तुमची सिस्टम यूज करू शकताय, इनफ्लो सॉफ्टवेअर यूज करू शकताय. सर्वात महत्त्वाची सूचना, तुम्हाला एकच ब्राउझर प्रत्येक वेळी यूज करायचा आहे, कारण बीटा प्लॅनमध्ये आहे तुमचा जो डेटा आहे कस्टमरचा किंवा इनवॉइसचा तो तुमच्या ब्राउझरमध्येच सेव्ह होतो. त्यामुळे जर तुमचा PC किंवा ब्राउझरचा जर काही प्रॉब्लेम आला किंवा जर डेटा गेला तर तोही जातो. त्यामुळे तुम्हाला बॅकअपची आवश्यकता असते. घाबरू नका,
आम्ही बीटा प्लॅनमध्ये बॅकअपचा ऑप्शन दिलेला आहे. बॅकअप कसा डाउनलोड करायचा, बॅकअप कसा एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा हे तुम्हाला आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.